नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात महिनाभर टिकणारं बदाम शेकचं प्रीमिक्स कसं बनवायचं। फक्त बदाम वापरून हे प्रीमिक्स आपण बनवणार नाही, तर या गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे भरपूर घटक यामध्ये ऍड केलेले आहेत। हे प्रीमिक्स वापरून फक्त 5 मिनिटात बदाम शेक बनवून तयार होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। मंद आचेवर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर पॅन मध्ये 1 वाटी बदाम घेतले, 2 ते 3 चमचे काजू घ्यायचे। आपल्याला माहितीच आहे बदाम मध्ये उष्णता असते। गरमीमध्ये यातली उष्णता थोडीशी बॅलन्स करण्यासाठी यामध्ये काही घटक ऍड करावे लागतील। तर त्यासाठी 4 चमचे किंवा पाव वाटी मगजबी घेतलेले आहेत। त्यासोबतच 2 चमचे खसखस घेतलेली आहे। आपल्याला माहितीच आहे सगळ्या ड्राय फ्रुट्स मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते। मगजबी मध्ये सुद्धा खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतातच, विशेषतः उन्हाळ्यामध्ये हे खूपच फायदेशीर असतं। खसखस आणि मगजबी पोटाला थंडावा देतात, पचनशक्ती सुद्धा चांगली राहते आणि त्यामुळेच गरमीमध्ये ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे क्लायमेट चेंज झाल्यानंतर सर्दी आणि कफचा जो त्रास होतो ना, मगजबी त्याच्यासाठी खूपच फायदेशीर आहे। फक्त 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घेतलं, एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ही पावडर आपल्याला 1 महिनाभर टिकवून ठेवायची आहे। त्यासाठी काय करायचं, हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे थोडं जरी गरम असेल आणि याची पावडर केली तर याला तेल सुटून ही पावडर ओलसर बनते। त्यामुळेच हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी वेलची, थोडंसं केशर घातलं, 1 चमचाभर यामध्ये हळद घातली। हळदीचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रीमिक्सला आणि बदाम शेकला रंग सुद्धा खूप छान येईल। थोडीशी सुंठीची पूड ऍड केली। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिक्सर चालू बंद करतच ही पावडर आपल्याला करून घ्यायची। हे पहा, 3 ते 4 वेळा याच पद्धतीने ही पावडर करून घेतली। हे पहा, अजिबात ओलसर झालेली नाही किंवा तेल सुटलेलं नाही, अगदी सुटसुटीत आणि बारीक अशी पावडर तयार झालेली आहे। त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची, पसरून ठेवायची, पूर्णपणे थंड करून घ्यायची। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतली, पाव वाटी मिल्क पावडर घेतली। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। 2 ते 3 वेळा हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेतलं। थोडीशी मिल्क पावडर ऍड केल्यामुळे बदाम शेकला दाटसर कन्सिस्टन्सी येते, त्यामुळे दूध आटवत बसायची सुद्धा गरज लागत नाही। तर 3 ते 4 वेळा हे सुद्धा मिक्सरला वाटून घेतलं। याच प्लेटमध्ये हे काढून घेतलं। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तळ हाताने ही पावडर चांगली चोळून घ्यायची, म्हणजे सगळे घटक एकजीव होतात। तर हे पहा, 10 ते 15 मिनिटातच बदाम शेकचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे। एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरासाठी हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकता। पाहिजे त्यावेळी फक्त 5 मिनिटात बदाम शेक बनवून तयार होईल। बदाम शेक बनवण्यासाठी 2 ग्लास दूध इथे मी उकळायला ठेवलेलं आहे। दूध आपल्याला आटवत बसायची सुद्धा गरज नाही, फक्त 1 उकळी काढून घ्यायची। तर हे पहा, दुधाला चांगली उकळी आलेली आहे। यामध्ये 2 चमचे हे प्रीमिक्स घातलं। 2 ग्लास दूध आहे, त्यामुळे 2 चमचे हे प्रीमिक्स ऍड केलं। फक्त 5 मिनिटे हे आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचंय। सतत हलवत मंद आचेवरच हे शिजवून घ्यायचं। तर हे पहा, दूध न आटवता सुद्धा याला मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे। रंग सुद्धा छान आलेला आहे। हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय। हे दूध आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे। एका भांड्यामध्ये काढून घेतलं, झाकण ठेवायचं आणि 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं। दुपारच्या वेळी जरी हे बदाम शेक पाहिजे असेल, सकाळीच हे दूध तुम्ही बनवून ठेवू शकता। तर हे पहा, 2 तासानंतर मस्त थंडगार बदाम शेक बनवून तयार झालेला आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट आलेली आहे। मार्केटमध्ये जसा बदाम शेक मिळतो ना, तसाच हा बनतो। बदाम शेक फ्रीजमध्ये थंड होण्यासाठीच थोडासा जास्त वेळ लागतो, पण हे बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर सगळ्यांचा आवडता बदाम शेक अतिशय पौष्टिक तर बनतोच, चविष्ट तर आहेच आणि शरीराला थंडावा सुद्धा देतो। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।